मराठी मालिका विश्वातील सर्वाधिक प्रेक्षक पसंती मिळवणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. तिची मालिका आली की प्रेक्षक आवर्जून पाहतातच. पुढचं पाऊल मधली कल्याणी असो की आताच्या ठरलं तर मग मधली सायली, तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या जवळ पोहोचली. आज अभिनयात तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण असं असलं तरी जुई शालेय अभ्यासात मात्र अगदीच कच्ची होती. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जुई 11वी मध्ये नापास झाली होती. त्याचाही एक भन्नाट किस्सा आहे. राजश्री मराठी शोबजला दिलेल्या मुलाखतीत जुई म्हणाली होती की माझं शिक्षण नवी मुंबईला आत्याकडे झालं. मी कधीतरी सुट्टीला आईबाबांकडे कर्जतला जायचे. पण शाळेचे दिवस माझे फारच वाईट होते, कारण मला शाळेतला अभ्यास कधीच आवडला नाही. 10वीला मला फारच कमी टक्के होते. 58% मार्क मिळाले होते. पण मी सगळ्यांना 58.80 असं जोर देऊन सांगते. मी पेपर खूप चांगले लिहिले होते, पण इतके घाण मार्क्स कसे मिळाले हेच कळलं नाही. मी 4 दिवस सतत रडत होते. माझ्यासोबत काय झालंय तेच कळत नव्हतं. आई बाबाही टेन्शन मध्ये होते. माझं पुढे काय होणार याचाच विचार त्यांच्या मनात होता. शेवटी तेही म्हणाले, जाऊ दे, पास झालीस ना, बस झालं. मग मी ठरवलं की आपण पेपर रिचेकिंगला देऊया. पण नंतर असं वाटलं की रिचेकिंगला दिलं आणि अजून मार्क्स कमी झाले तर काय करणार, त्यापेक्षा नकोच, ते आहे ते बरं आहे म्हणून समाधान मानलं. पण खरा प्रॉब्लेम पुढे होता, कारण मला सायन्सला जायचं होतं. मला वेटरनरी सर्जन व्हायचं होतं. माझं प्राण्यांवर प्रेम असल्याने मला तेच करायचं होतं. पण इतक्या कमी टक्क्यांना चांगल्या कॉलेजमध्ये कोण ऍडमिशन देणार. शेवटी आई म्हणाली, जाऊ दे, तू कॉमर्सला जा. कारण आईने सुद्धा कॉमर्स केलं होतं. निदान एक तरी विषय घरात माहिती असेल म्हणून तिने कॉमर्सचा पर्याय सुचवला. माझं असं झालं की आता तिकडे जाऊन पुन्हा आकडेमोड कोण करणार, कारण 10वीत मला आधीच ढकलून पुढे पाठवलंय. आता परत कोण हे कॉमर्स करणार, कारण मला आर्ट्स, सायन्स, कॉमर्स यातलं काहीच करायचं नव्हतं. पण आईने मला गळ घातली आणि कॉमर्सला ऍडमिशन घ्यायला सांगितलं. कसं बसं CHM कॉलेजला कल्चरल कोट्यातून माझं ऍडमिशन झालं, कारण इतक्या कमी टक्क्यात नॉर्मल ऍडमिशन होणं शक्यच नव्हतं. पण माझ्याकडे गाण्याचे सर्टिफिकेट्स होते, त्यावर कल्चरल कोट्यातून ते झालं. पण मी कॉलेजमध्ये फक्त गाण्याचे कार्यक्रम केले, खूप गायले. मी मराठी डिपार्टमेंटमध्ये पडीक असायचे. मी वर्गात कधीच गेले नाही. शेवटी एका मॅडमने मला बोलावणं धाडलं, कारण कोण आहे ही मुलगी जी अजून वर्गातच आली नाही, तिला बघू तरी द्या असं म्हणत त्यांनी मला बोलावलं. मी भेटायलाही गेले. त्या म्हणाल्या, तू वर्गात का येत नाहीस. त्यावर मी म्हणाले, मला नाही आवडत लेक्चर बसायला. हे ऐकून तर त्या थक्क झाल्या होत्या. काय ही मुलगी असं त्यांना वाटलं. पुढे मी 11वीची परीक्षा दिली. त्यात मला 67% मार्क पडले. तरीही मी नापास झाले, कारण मला गणितात 103 पैकी 3 मार्क मिळाले होते. त्यात गणित विषय वगळून दुसरा विषय घ्यायची तारीख निघून गेली होती. आता हे घरी तरी कसं सांगणार हेच कळत नव्हतं. एकट्याने घरी जायची हिंमतही होत नव्हती. शेवटी कॉलेजचे सर मला घरी सोडायला आले आणि घरच्यांना समजावलं. मग मी बाहेरून 12वीची परीक्षा दिली आणि चांगल्या मार्काने पास झाले. असा किस्सा जुईने यावेळी सांगितला. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबज.